नमस्कार. मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज शेतात काही गेले नाही, मी आज घरीच आहे. कारण बाहेर पाऊस सुरू होता आणि पाऊस सुरू असल्यामुळे मी आज घरीच थांबलेली आहे. आज काही शेंगा वगैरे तोडायचं काम जमलं नसतं कारण पाऊस आलेला होता म्हणून. तर म्हटलं आज छान असा आराम करते दिवसभर. पण कसलं काय आराम तर मुळीच नाही भेटत. शेतात गेलं म्हणजे शेळींचं बघावं लागतं, शेतातलं बघावं लागतं आणि घरी राहिले म्हणजे आराम म्हणजे विषयच नाही. कारण मी घरी थांबली आणि सगळं काम माझं आटपलं गेलं आणि मस्त आराम करायला असं म्हटलं मी, तोपर्यंतच दिनेश पप्पा आले घरी आणि त्यांनी मला सांगितलं की तू आज घरीच थांब, शेतात काही जाऊ नको, कारण आज मला ऑर्डर आलेली आहे मोरिंगा पावडरची. तर मोरिंगा पावडर आणि केळीची पावडर, अद्रक पावडर असे ते पॅकिंग करून ठेव. तर आज पॅकिंगचं काम सुरू आहे माझ्या मागे. तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते. तर बघा आज सकाळपासून धावपळ सुरू झालेली आहे आणि आता इथं बघा केळी पावडर आहे. तर केळी पावडरची सुद्धा ऑर्डर आलेली आणि सुद्धा पॅकिंग करायची आणि ही आहे 2 किलोची पॅकिंग होती अगोदरच. आणि इकडे बघा मोरिंगा पावडर, तर आम्ही अशा गोण्यांमध्ये पॅकिंग करून ठेवलेल्या होत्या अगोदरच. आणि इकडे मी अगोदर थोडीशी गाळून घेतलेली होती. तर अशा प्रकारे आज पॅकिंग सुरू आहे. तर केळी पावडर, मोरिंगा पावडर याची पण पॅकिंग करायची आहे. तर बघा छान अशी गाळून घेतलेली मी मस्त. आणि बघा या गोणीमध्ये सुद्धा अद्रक पावडर आहे. तर मी आता अगोदर सगळी पावडर अशी गाळून घेते. गाळण्याचं कारण असं की त्याच्यात असे खडे तयार होऊन जातात आणि ते खडे आपल्याला पॅकिंगला नडतात, म्हणून आपण अगोदर मी पूर्ण असे गाळून घेणारे, यांचे खडे आहेत ते असे फोडून घेणारे. तरी मोरिंगा पावडर आमच्याकडे मिळेल. तुम्हाला जर लागले तर तुम्ही मोरिंगा पावडरसाठी माझा मोबाईल नंबर आहे 97 30 11 30 50 ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकतात. तर तुम्हाला ही घरपोच कुरिअरने मिळेल. तर बघा मी अशा पद्धतीने असं गाळून घेतलेलं आहे. तर मी सगळी पावडर आता अशाच पद्धतीने गाळून घेणार आहे. त्याच्यात काही घाण वगैरे नाही आहे, फक्त आपल्याला जे खडे आहेत ते खडे फोडून घ्यायचे आहेत. तरी सगळ्या आजारांवर चालते मोरिंगा पावडर. तर तुम्हाला आमच्याकडे केळी पावडर, मोरिंगा पावडर, अद्रक पावडर, बीट पावडर, तर असे सगळ्या प्रकारच्या पावडर मिळतील. तर हा बिझनेस माझा नाही तर माझ्या मिस्टरांचा आहे. माझा बिझनेस आहे पापड उद्योग. तर मी 4 महिने पापड उद्योगचा बिझनेस सांभाळते आणि मध्ये मग मला पावसाळ्यात आराम असतो. पण मी माझ्या मिस्टरांचा हा बिझनेस आहे सुकलेला भाजीपाला निर्मितीचा, तर मी त्यांनासुद्धा मदत करते आणि आज ही ऑर्डर त्यांचीच आहे. तर मी असं पॅकिंग वगैरे करत आहे. तर बघा मी सगळे पावडर आता गाळून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जे बॅग आहेत तर त्या अर्धा किलोमध्ये पॅकिंग करायच्या आहेत. तर त्या आम्ही 250 ग्रॅममध्ये पण देतो, 500 ग्रॅममध्ये पण देतो आणि 1000 ग्रॅममध्ये, म्हणजे 1 किलोमध्ये किंवा अर्धा किलो किंवा पावशेर अशा आमच्या पॅकिंग आहेत. तर तुम्ही जसे ऑर्डर दिली तशी आम्ही पॅकिंग करून देतो आणि आम्ही कुरिअरने किंवा ट्रान्सपोर्टने घरपोच माल येतो तुमच्याकडे. तर अशा पद्धतीने माझं आज सकाळपासून रुटीन चालू आहे कामाचं. तर मी सगळ्या पन्न्या आता अशाच प्रकारे भरून घेणार आहे आणि मला ह्या कामात खूप असा आनंद भेटतो, कारण आपला हक्काचा बिझनेस आहे आणि आपला हक्काचा बिझनेसमध्ये कुठलंही काम करायला सोपं वाटतं आणि आनंदही भेटतो. तर मी सगळं आता अशा पद्धतीने पॅकिंग वगैरे करून घेते मस्त. तर बघा मी असं पॅकिंग करून घेतली अगोदर मोरिंगा पावडरची. परत इकडे बीट पावडरची पॅकिंग केलेली आहे. इकडे केळी पावडरची पॅकिंग झालेली आहे आणि आता राहिलेली आहे अद्रकची पावडर. तर बघा इथं आता अद्रकची पावडर आहे. आता ही सुद्धा पॅकिंग करून घेते मी. तर एकच नंबर आहे अद्रक पावडर सुद्धा, बघू शकता तुम्ही. खूपच छान अशी पावडर आहे मस्त आणि आपल्या सुकवलेला भाजीपाला निर्मितीचं आहे आपलं स्वतःचंच. तर तुम्हाला जर लागलं तर अद्रक पावडर, मोरिंगा पावडर किंवा बीट पावडर, केळी पावडर, तर तुम्ही संपर्क साधा. तर नंबर आहे 84 11 85 60 70 आणि एक दुसरा नंबर आहे 97 30 11 30 50. तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप पण करू शकता. तर आमचे 2 बिझनेस आहेत. माझा जो बिझनेस आहे तो पापड उद्योगचा आहे
आणि हा जो बिझनेस आहे तर हा माझ्या मिस्टरांचा आहे. त्यांचं सुपुरीला भाजीपाला निर्मितीचं काम आहे त्यांचं. आणि माझं जे काम आहे तर ते पापड उद्योगाचं आहे. तर सकाळपासून असं काम चालू आहे माझं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.